पुण्यातील सुप्रसिद्ध अशा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या समोर मी सध्या आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि पुढच्या काही वेळामध्ये म्हणजे साधारणतः संध्याकाळी 7 नंतर या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं आगमन होणार आहे। माऊलींच्या पालखीचं स्वागत या ठिकाणी या मंदिराच्या परिसरामध्ये कशा पद्धतीने झाले ना हे आपण या व्हिडिओमध्ये यापुढे पाहणार आहोत। महाराष्ट्राची सर्वात मोठी सांस्कृतिक परंपरा म्हणजे आषाढी वारी। दरवर्षी लाखो वैष्णवांचा मेळा गेल्या 28 युगांपासून विटेवर उभा राहून संपूर्ण जगाचा कारभार पाहणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा हा सर्वात मोठा उत्सव। विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आज माऊलींची पालखी येऊन विसावणार आहे। वारकऱ्यांचा उत्साह, जल्लोष, विठो नामाचा गजर आणि टाळ मृदुंगाचा नाद हे अनुभवायचं असेल तर एकदा तरी वारी करायलाच हवी। गेल्या 1 वर्षापासून पुणेकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर जवळ आला। रात्री साधारणतः 9:15 वाजण्याच्या सुमारास जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पुण्यात आगमन झालं।
साधारणतः संध्याकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास संत मुक्ताबाईंची पालखी पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरासमोर आली. आणि ज्या क्षणासाठी गेल्या 7-8 तासांपासून पुणेकर वाट पाहत होते तो क्षण म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं संध्याकाळी 9:15 वाजता पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरासमोर आगमन झाले. मंडळी, या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. आजपासून आपली पंढरीची वारी अशीच अखंडपणे सुरू राहणार आहे. भेटूयात लवकरच पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी. रामकृष्ण हरी.